एप्रिल महिन्याच्या मध्यमध्ये खरं तर परभणीत पाण्याची समस्या सध्या स्थिती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आपण शेत बांध्यावरती आलो आहे आणि या ठिकाणी सध्या या शेतामध्ये एकूणच उन्हाळी पीक घेण्यासाठी अजिबात पाणी या ठिकाणी नाही। मात्र पिण्याच्या पाण्याची सध्या तरी स्थिती गंभीर स्वरूपाची नाही। मात्र जसं जसं दिवस जातील पुढं तशी समस्या पाण्याची निर्माण होणार आहे। काही शेत बांधावरती शेतकरी आपण त्यांच्याशी बातचीत करूया। भैया मला सांग, शेतात सध्या काय परिस्थिती आहे पाण्याची? तुमच्याकडे पाण्याची काय स्थिती आहे? पाणी नाही, 2 वर्ष झालं म्हणजे पाऊस कमी आहे त्याच्यामुळे पाणीच नाही। आता विहिरीला आणि बोरांना आहे का पाणी? नाही, गावात पण नाहीये, शेतात पण नाहीये, पाणीच नाहीये। मग आता कसं भागते तुमचं? पाणी नाहीच, आता कसं भागवायचं? असंच इकडून तिकडून आणायचं, शेतातून दुसरीकडून आणायचं, तळ्यावरून आणायचं। पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे। हा, पिण्याच्या पाण्याचं पण आहे। बरं, यावेळी भैया पावसाळ्यानंतर शेतीची स्थिती कशी होती तुमच्या? काय काय लावलं होतं? सोयाबीन होतं, कापूस। मग आता उन्हाळी पिकासाठी काही पाणी नाही? उन्हाळी पिकासाठी सध्या काय नाही, पाण्याची टंचाई ना सध्या, पाणीच नाहीये। इकडं पाणी नाहीच आहे, दुष्काळ इकडं। मग आता जनावरांसाठी आहे तुमच्याकडे जनावर बी शेतावर, मग पाण्याचं कसं तुम्ही उपाययोजना करता? जनावराला पाणी एकच टाइम आहे। हा, थोडंफार थोडं पाजायचं, धकवायचं कस तरी। काका, येलदरी आपल्याकडे जलाशय आहे, येलदरी धरण, त्याच्यामध्ये केवळ 53% पाणी आहे। इतर लहान नद्याची स्थिती चांगली नाही। मग आता नजरा आभाळाकडे राहणार आहेत का शेतकऱ्यांच्या? हा, नजर नारायण काय होणार? पाणी येईन म्हणून काहीतरी पाहावं लागते ना। पाणीच नाही आमच्याकडे, इकडे या परभणीच्या जांभला तर पाणीच नाही। तळ आहे त्याचे, तळ्याचं पाणी इकडे येत बी नाही पाणी। बोर वगैरे आटलेत पूर्ण? हे काय ते 300-350 फूट बोर आहेत, काहीच नाही, तेच बोर आहेत समोर। 2 बोर आहेत तरी पाणी नाही, आणि विहीर तर नाहीच आमच्याकडे। काही विद्यार्थी आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। भैया तू सांग, विद्यार्थी आहेस तू, शिक्षण घेतो, मग आता पाण्यासाठी काही तुम्हाला त्रास होते का घरच्यांना? पाण्यासाठी खूप त्रास आहे, म्हणजे नळाला एक तर 8-8 दिवस पाणी येत नाही, आणि जेवढं पाणी आहे त्याची पण बरोबर उपाययोजना नाही, गावामध्ये नाही, आणि शेतात तर अवेलेबल नाही पाणी। जे एक तळ आहे त्याचं तळ पाणी फक्त तिकडच्या एरियात राहते, तळ्याकडच्या तिकडच्या शेतांना, आणि पलीकडल्याच गावामध्ये, अलीकड नाही। तळ्यांची काय स्थिती आहे? तळ्यामध्ये आहे पाणी सध्या? तळ्यामध्ये एक अर्धा जवळपास आहे, 50% जवळजवळ आहे पाणी। महिना भागेल का? एवढा महिना समजा 15 दिवस, एवढा महिना समजा होऊन जाईल कव्हर, एप्रिल महिना, पण पुढच्या महिन्यात स्थिती बिकट आहे पाण्याची। मे महिन्यामध्ये फार त्रास होईल असं वाटतं तुम्हाला? मे महिन्यामध्ये पाणीच नाही राहणार, मे महिन्यामध्ये पाणीच राहत नाही, झाडं वगैरे सगळं सुकून जाणार आहेत। मग आता आभाळाकडे वाट बघायची, पावसाचीच वाट बघायची आता जून मध्ये। तर ही स्थिती आहे। खरं तर शेतकऱ्यांची नजरा आभाळाकडे लागून राहणार आहे, कारण एकतर या पावसाळ्यामध्ये पाहिजे तसा पाऊस झाला नाही। त्यात झालेल्या पावसामध्ये कसं बसं बोरांना आणि विहिरींना जे पाणी होतं त्यातून खरीप हंगामाची पिके घेण्यात आली। मात्र सध्या उन्हाळी पिकांसाठी अजिबात शेतात पाणी नाही। त्यात विद्यार्थ्यांनाही लांबवरून पाणी आणावं लागते, कारण विहिरी आटलेली आहे, बोरांना पाणी नाही, आणि जेमतेम जेवढं पाणी आहे ते सध्या उरलेल्या एप्रिल महिन्यामध्ये काही प्रमाणावर पाणी टिकेल। मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच खरं तर पाण्यासाठी परभणीकरांना या ठिकाणी भटकंती करावी लागण्याची स्थिती अशी निर्माण झालेली आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।